रामकृष्ण हरी नर्मदे हर. मांडव्य ऋषी आश्रमातून बाहेर आल्यानंतर या ठिकाणी खूप सुंदर असा संदेश आहे बघा. हर हाथ से हो सेवा, स्वच्छ रहे हमारी रेवा. रेवा म्हणजे नर्मदा मैया. सुखमय जीवन पाना है तो मां नर्मदा को बचाना है. याचा अर्थ काय आहे की पाठीमागा व्हिडिओमध्ये आपण दाखवलं होतं की परिक्रमावासी किंवा जे काही व्यक्ती पर्यटक किंवा कोणी येत असेल या ठिकाणी ते नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती जी घाण करतात, बाटली पिशव्या वगैरे ज्या काही गोष्टी टाकतात, ते न टाकता नर्मदा मैयाचं पावित्र्य राखण्याचा प्रयत्न करा, असाच संदेश या पाठीवर सुद्धा दिलेला आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाठीमाग मांडव्य ऋषींच्या आश्रमातून पुढे आल्यानंतर नर्मदे हर तिथं उजव्या साईडला सुद्धा जायला एक रस्ता दिसतो आपल्याला नर्मदा मैयाच्या किनारी, पण तिकडे न जाता आपल्याला सरळ या गावातल्या मार्गाने जायचंय, कारण पुढे नर्मदा मैयाच्या किनारी रस्ता नाहीये. पुढे गेल्यावर परत हा रस्ता किनाऱ्याला जाऊन भेटणार आहे. नर्मदे हर. हे बडगाव लागलेलं आहे बघा आपल्याला. नर्मदे हर. या बडगावातून आपल्याला गाव पार करून परिक्रमा मार्गावरती जायचंय. या ठिकाणी परिक्रमा मार्ग असं लिहिलेलं आहे, जायचंय आपल्याला. आता या परिक्रमा मार्गामध्ये आपल्याला जे पुढचं लागणारं स्थान आहे ते म्हणजे शालिवाहन आहे. तर शालिवाहन पर्यंत जाऊयात आपण. रामकृष्ण हरी नर्मदे हर मैया. गाव संपल्यानंतर परिक्रमा मार्ग आहे. पुन्हा आपण नर्मदा मैयाच्या किनारी जाणार आहोत. या ठिकाणी हे जे मंदिर आहे, या मंदिरातून आपल्याला चाय प्रसादीसाठी बोलवणं आलेलं आहे. त्या ठिकाणी चाय प्रसादी घेऊन आपण आपल्या पुढच्या मार्गासाठी निघूयात. या मंदिरात चाय प्रसादी घेऊन बालभोग घेऊन आपण निघालेलो आहे. पुन्हा एकदा गाव संपून नर्मदा मैयाचा किनारा आपल्याला लागलेला आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हे पाठीमागच्या मार्गाने आपण चालत आलेलो आहोत. मांडव्य ऋषींच्या आश्रमापासून साधारण 2 किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी शालिवाहन हे ठिकाण लागलेलं आहे. शालिवाहन म्हणजे जे आपण इसवी सन आता जसं चालू आहे तसं शालिवाहन शके मोजतो, त्या राजांची जागा या ठिकाणी आहे शालिवाहन म्हणून. काय आहे आतमध्ये हे आपण आश्रमात जाऊन बघूयात. त्यानंतर समोर बघा या ठिकाणी उत्तर तटावरती महेश्वरी नावाचं गाव आहे. त्या महेश्वरी गावावरती अशा प्रकारचा सुंदर असा तट आहे आणि किनाराही खूप उत्तम आहे. मैयाचं पवित्र असं दर्शन या ठिकाणी खूप सुंदर होतंय. आणि आज आपण जवळजवळ पूर्णच आतापर्यंत आपण मैयाच्या किनाऱ्यावरून चालत आलोय. फक्त सुरुवातीचे 4 किलोमीटर आपल्याला किनारा नव्हता. आणि जो पलीकडचा उत्तर किनारा दिसतोय त्या ठिकाणी अहिल्याबाई होळकरांचं स्थान आहे. ते आपण उत्तर तटावरती ज्यावेळेस येऊ परत गोल फिरून त्यावेळेस आपण बघूयात. आता आपण जाऊयात शालिवाहन आश्रमामध्ये. त्या ठिकाणी काय नवीन माहिती मिळते ते आपण पाहूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता 10:30 वाजलेले आहेत. आतमध्ये आल्यानंतर असं निसर्गरम्य वातावरण आहे आतमध्ये. आणि हा भव्य असा आश्रम आहे. जे गाडीने परिक्रमा करतात त्यांच्यासाठी या ठिकाणी विश्रांतीचं स्थान आहे. अशा प्रकारच्या गाडीने 12 दिवसाची 15 दिवसाची जी काही परिक्रमा असते ती परिक्रमा करत करत या ठिकाणी गाड्या मुक्कामी येतात. असं हे आश्रम आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी हे शालिवाहनेश्वर महादेव मंदिर आहे. सर्वप्रथम शालिवाहन राजांनी या ठिकाणी श्री शंकराच्या शिवलिंगाची स्थापना केली होती, त्यामुळे याला शालिवाहनेश्वर महादेव असं म्हटलं जातं. पण हे पुरातन मंदिर निसर्गाच्या काही परिस्थितीमुळं मोडकळीस आलं होतं. तर त्यानंतर होळकरांनी या ठिकाणी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. आपण आतमध्ये शालिवाहनेश्वर शिवलिंगाचं दर्शन घेऊया. ओम नमः शिवाय. नर्मदे हर. नर्मदे हर. या ठिकाणाहून नर्मदा मैया दर्शन होते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आणि हे शिवलिंग. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मंदिराच्या आतमध्ये
होळकर परिवाराची वंशावली पूर्ण दाखवलेली आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरून शालिवाहन आश्रमात आल्यानंतर त्या आश्रमातूनच बाहेर जाण्यासाठी असा रस्ता आहे। या रस्त्याने आपल्याला पुढे परिक्रमाचा मार्ग चालू ठेवायचा आहे। या आश्रमामध्ये तुम्ही बालभोग, भोजन प्रसादी, विश्राम किंवा संध्याकाळच्या मुक्कामासाठी सुद्धा आसन लावू शकता। सर्व व्यवस्था या ठिकाणी चांगली आहे आणि परिसर ही निसर्गरम्य आहे। पण आपल्याकडे अजून वेळ शिल्लक आहे। आता 10:30 वाजलेले आहेत, तर आपण 11, सव्वा 11 वाजेपर्यंत आपण प्रवास करणार आहोत। त्या पद्धतीने अजून पुढे 2 किलोमीटरवर जाऊन आपण थांबूयात। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या मार्गाने आपण शालिवाहन आश्रमातून बाहेर आलेलो आहे। बाहेर आल्यानंतर आपल्याला डांबरी रस्ता लागतोय, तर या डांबरी रस्त्याला आपल्याला उजव्या साईडला वळायचंय। उजव्या साईडला वळत वळत पुढे गेल्यावरती पुन्हा 2-3 रस्ते आहेत। या ठिकाणी पुढे आल्यावरती बघा बोथू नावाचं गाव लागणार आहे आपल्याला 1 किलोमीटर वरती। या परिक्रमा मार्गाने, इथं बोर्ड लिहिलाय परिक्रमा मार्ग, या मार्गाने आपल्याला बोथूसाठी जायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। पाठीमागे या शेतकरी बंधूंनी आपल्या शेतातील केळांचे घड काढून नर्मदा परिक्रमा वासियांसाठी बालभोग म्हणून ठेवलेले होते। त्याचा आनंद घेऊन आपण पुढचा नर्मदा परिक्रमेचा प्रवास केलेला आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। शालिवाहन आश्रमापासून आणि त्या शाळेपासून साधारण 2 किलोमीटर पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा हे पर्यटन ग्राम बोथू लागलेला आहे। अशा प्रकारचं गाव आहे। हे छोटस गाव आहे, इथे शाळा आहे। हे गाव पार करून आपल्याला पुढे जायचंय। इथे कुठलाही आश्रम नाहीये। गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार साधारण अजून 4 किलोमीटरवरती आश्रम आहे। आता साधारण 11 वाजलेले आहेत, म्हणजे आश्रमावर जायला आपल्याला 12 वाजतील। नर्मदे हर मैया। आनंदी हो सब। बोथू गावातील राम मंदिर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। जय श्रीराम, जय श्रीराम, जय सीता मैया। पाठीमागं बघितलं वाटलं तर गाव लहान आहे, पण असं काही नाहीये, बरंच मोठं गाव आहे हे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। नर्मदे हर या ठिकाणी हे रहिवासी सर्व परिक्रमावासींना चाय, प्रसादी आणि बालभोग देऊन त्यांचं स्वागत करतात। चाय प्रसादी आपण घेतलेली आता इथून, आणि इथून पुढे आपण परिक्रमेच्या मार्गावरती चाललेलो आहे। आताशी या ठिकाणी बोथू गाव संपलेलं आहे आणि आता पुढच्या गावाचा प्रवास चालू। दालखेडी असं काहीतरी गाव आहे पुढचं। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। शालिवाहन आश्रमापासून पुन्हा एकदा आपला नर्मदा मैयाचा किनारा सुटलेला आहे। आता आपण खेडेगावातल्या डांबरी रस्त्याने चालत चाललेलो आहोत। पुढे दालखेडी नावाचं एक गाव आहे, त्या गावामध्ये आश्रम असेल, जर नसेल आश्रम तर त्याच्या पुढच्या गावामध्ये जावं लागेल। बघूयात नर्मदा मैया आपल्याला कुठं जाऊन विश्रांतीसाठी स्थान देते येते। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या पाठीमागच्या रस्त्याने आपण आलेलो आहे बोथू गावात ना। बोथू गावातून साधारण 1.5 किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी असा बोर्ड लागलाय बघा, माँ नर्मदा परिक्रमा मार्ग, बलगाव आश्रम, दूरी 7 किलोमीटर। म्हणजे इथून अजून आपल्याला 7 किलोमीटर जायचं या रस्त्याने। बघा या रस्त्याने 7 किलोमीटर आपल्याला जायचंय। आता वाजलेले 11:30। आपण पाठीमागे एका मंदिरामध्ये विश्रांतीसाठी थांबलो होतो। आता 11:30 वाजलेत। 7 किलोमीटर जाण्यासाठी कमीत कमी अजून 1.5 तास लागेल आपल्याला। चला, नर्मदा मैयांनी ठरवलेलंच आहे आपल्याला आश्रमापर्यंत न्यायचंय, तर आपण आता जाऊयात। पहिली वेळ अशी आलेली आहे की 7 किलोमीटर पर्यंत कुठलाही आश्रम आपल्याला लागणार नाहीये। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या पाठीमागच्या रस्त्याने आपण आलेलो आहे। केळीचा बाग सगळीकडे आपल्याला इथून तिथून सगळीकडे केळीचे बागच लागले होते। आता या रस्त्याने आल्यानंतर पुढे हा टी लागलेला आहे बघा आपल्याला। एक तर उजवीकडे आणि डावीकडे असा रस्ता आहे, तर डावीकडे वळायचं या ठिकाणाहून। डावीकडे वळाल्यानंतर
परत आपल्याला परिक्रमा मार्गाचा उजवीकडे रस्ता दिलेला आहे बघा. हा उजवीकडे आपला रस्ता आहे. या रस्त्याने आपल्याला शेताच्या कडेकडेने जायचं. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण आजचा 15 किलोमीटरचा प्रवास आतापर्यंत केलेला आहे. दुपारचे 12 वाजलेले आहेत. थोडीशी विश्रांती घ्यायला आपण या शेतकऱ्यांच्या झुल्यावरती बसलेलो आहोत. मस्तपैकी या ठिकाणी एक 5-10 मिनटं विश्रांती घेऊन आपला पुढचा प्रवास चालू करूयात. कारण आता इथून पुढं 5 किलोमीटरवरती पुढचा आश्रम आहे, ज्या ठिकाणी आपण भोजन प्रसादासाठी जाऊ शकतो किंवा थोडी विश्रांती करू शकतो आणि त्यापुढं पुढचा प्रवास चालू करूयात. नर्मदा मैयाचा किनारा शालिवाहनपर्यंत होता. खूप मजा आली त्या ठिकाणी, खूप आनंद आला. पण त्यानंतर खेडेगावातून प्रवास करत 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 आपण बोधू गाव क्रॉस केलं. तिथपर्यंत तरी डांबरी रस्ता होता. त्याच्यानंतर शेताच्या किनाऱ्याने आपण आलेलो आहोत. आता जालनपूरला पोहोचलोय आपण. या ठिकाणी एक गोष्ट चांगली आहे, ती म्हणजे जिथं नजर जाईल तिथपर्यंत आपल्याला केळीचे बाग दिसतात आणि ते केळीचे बाग बघत 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 आपला रस्ता कधी संपतो ते आपल्याला कळतच नाही आणि किती किलोमीटर आपण चालत आलो तेही आपल्याला लक्षात येत नाही. अशा प्रकारचं निसर्गरम्य वातावरण आहे या ठिकाणी. फक्त एवढंच वाईट वाटतं, नर्मदा मैयाचा किनारा आपल्या बरोबर नाही. भेटूयात पुढे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या सरळ रस्त्याने आता आपल्याला ढालखेडा लागणार आहे. 2 किलोमीटरवरती ढालखेडा हे गाव आहे. निसर्गाचा आनंद घेत घेत इथली शेती बघत बघत आपला परिक्रमा मार्ग चालू आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत केळीच केळी, केळीच केळी, केळीच केळी बघा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. काही केळीच्या बागांची हार्वेस्टिंग झालेली आहे, काहींची चालू आहे, काहींची एकदा झालेली आहे, दुसऱ्यांदा चालू आहे. सगळीकडे केळीच केळी आहे. केळी कपाशी, केळी कपाशी ही पिकं सगळ्यात जास्त आहेत या भागामध्ये. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. परिसर एवढा सुंदर आहे ना की चालता चालता कळतच नाही कसं आपण चालतोय ते. ऊन लागत नाही, मस्त हिरवीगार सावली आहे, निसर्गरम्य वातावरण आहे, केळीच केळी आहे सगळीकडं. आता जवळजवळ 2-2.5 किलोमीटर आलोय, पण असं झालंच नाही की केळीचा बाग लागला नाही. काही ठिकाणी कपाशी आहे, तेवढंच फक्त कपाशीचा वावर जर असेल किंवा हार्वेस्टिंग झालेलं पीक असेल तर तेवढंच शेत मोकळं असतं. नाहीतर केळी कपाशी, केळी कपाशी असं निसर्गरम्य वातावरण आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. शेतीचा भाग थोडा संपल्यासारखा दिसतो आता. आता बहुतेक हे ओढा आहे या ठिकाणी. याचा अर्थ 2 गावांच्या मधला भाग आहे हा. पडीक क्षेत्र आहे. बघूयात पुढं काय आहे ते. अशा प्रकारचा ओढा आहे. याचा अर्थ बरोबर आहे. ओढा म्हटल्यावरती 2 गावांची शिव असेल या ठिकाणी. त्याच्यामुळेच हे थोडंसं क्षेत्र पडीक दिसतंय. आतापर्यंत केळीच्या बागेत मस्तपैकी सावलीमध्ये आनंदाने आलो आणि ह्याच्या पलीकडे सुद्धा लांबून दिसत होतं केळीची बाग आहे. म्हणजे हे पुढचं गावाचं हद्द चालू झाल्यानंतर परत बाग लागेल. हा दिसतंय. या ठिकाणी बघा हा सरळ रस्ता गेलेला आहे, पण पुढे बोर्ड लावलेला बघा परिक्रमा मार्ग कुठे आहे तो. परिक्रमा मार्ग आपल्याला असा वळून जायचंय बघा. मग हा इथून मधून आहे. खुणा लावलेल्या असतात सगळ्या ठिकाणी, फक्त आपल्याला ते संकेत बघावे लागतात. काय संकेत आहेत ते संकेत बघितले की मार्ग बरोबर सापडतो. आणि संकेताकडे दुर्लक्ष केलं तर माणसं भटकतात. काय हे कलर लावलेले दगड आहेत बघा. इथे लिहिले परिक्रमा मार्ग आहे. अशा रस्त्याने जायचंय. कसाही रस्ता असू द्यात, मैया सोबत असू द्यात नसू द्यात,
आपल्याला मैयाचं नामस्मरण करत 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 आपली परिक्रमा पूर्ण करायची. तर या ठिकाणी बघा उजव्या साईडला एक रस्ता गेलेला आहे, पण या रस्त्याला जायचं नाही आपल्याला. का जायचं नाही? कारण इथे लिहिलेला आहे बोर्ड परिक्रमा मार्ग. अशी खूण असेल तर आपल्याला उजव्या साईडला जायचं नाही कधीच. अशा प्रकारे बऱ्याच वेळानंतर आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन या ठिकाणी झालेलं आहे. नमामि देवी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक पूल लागलेला आहे आणि पूल क्रॉस केल्यानंतर समोर एक आश्रम दिसतंय. या ठिकाणी आश्रमापाशी आलोय आपण. काय आहे याच्यामध्ये आश्रमात ते बघूयात. मला वाटतं आश्रमाच्या पलीकडं नर्मदा मैयाचं दर्शन होईल आपल्याला. कमीत कमी ते दर्शन तरी घेऊयात. अप्रतिम अंदाज खरा ठरला. या आश्रमातून नर्मदा मैयाचं पवित्र असं दर्शन होत आहे आपल्याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणाहून आपण आतमध्ये आलो होतो आणि इथं असा आश्रम आहे. हे या आश्रमामध्ये मुलांना वेद शिक्षण दिलं जातं. जे कोणी ब्राह्मण आहेत त्या ब्राह्मण विद्यार्थ्यांना या ठिकाणी वेदाचं शिक्षण दिलं जातं. 8 वर्षाचा पूर्ण कोर्स असतो आणि त्या 8 वर्षामध्ये त्यांना शुक्ल यजुर्वेद आणि काही पुढच्या गोष्टी शिकवल्या जातात त्या वेदांमधल्या. मा अन्नपूर्णा आश्रम नावाने हे आश्रम या ठिकाणी चालतं. या ठिकाणी साधारण आता 20 ते 25 मुलं आहेत जे वेद शिकतायत ते. आणि या ठिकाणी परिक्रमावासींसाठी सोय म्हणजे सकाळी बालभोग असतो. जे सकाळच्या पिरियडमध्ये बालभोगच्या काळात या ठिकाणी येतात त्यांना सकाळी बालभोग दिला जातो. आणि दुपारी जे परिक्रमावासी येतात त्यांना या ठिकाणी भोजन व्यवस्था नसते. त्यांना या ठिकाणी विश्राम करायचा असेल तर ते विश्राम करू शकतात. या ठिकाणी नर्मदा मैयाचा किनारा आहे. सुंदर असं वातावरण आहे या ठिकाणी. आणि जे संध्याकाळी येतील म्हणजे संध्याकाळी विश्रामासाठी आणि आसन लावण्यासाठी म्हणजे मुक्कामी जे कोणी या ठिकाणी परिक्रमावासी येतात त्या परिक्रमावासींसाठी या ठिकाणी भोजन व्यवस्था केली जाते. अशा प्रकारचा सुंदर असा आश्रम आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर.